आज मी तुम्हाला मस्त असा मिरची वडा बनवून दाखवणार आहे. एकदम भारी आणि टेस्टी लागतो बरं का. मिरची भजीपेक्षा पण एकदम भारी टेस्टी. तर त्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहे. 4 बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले आणि मॅशरच्या साहाय्याने छान असे स्मॅश करून घेतले. त्याच्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे. थोडीशी लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. सगळे मसाले तेलावर परतवून घेतले. मग त्यामध्ये बटाट्याचं आपण जे स्मॅश केले होते ना ते देखील घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता मी इथं ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट अजिबात नसतात. त्याला चीर पाडून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता मी बॅटर करत आहे. बेसन पीठ 1 वाटी, त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून घेतलं आणि सगळ्या गुठळ्या काढून मस्तपैकी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बॅटर असं सैलसर करून घेतलं. आता ह्या मिरच्या ज्या आपण कट लावून घेतलेल्या आहेत ना त्यामध्ये मी हे स्टफिंग भरून घेणार आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये मी असं स्टफिंग भरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर ना ह्या बॅटरमध्ये असं डीप करून घ्यायचं आणि बुडवून नंतर मग तेलामध्ये सोडून द्यायचं. तेलामध्ये मस्त असं बारीक गॅस करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतपर्यंत शिजल्या जातील आणि चवीलासुद्धा खूप कुरकुरीत आणि छान होतील. मस्त अशा एकदम भारी लागतात. ह्या मिरची वड्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.